एका अधिकाऱ्याचं नाव देखील यामध्ये समोर येताना दिसतं आहे। नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे, कशा प्रकारे ह्या अधिकाऱ्यांकडनं ह्या सगळ्या संगनमतानं हे सगळं केलं जात आहे, घोटाळा केला जातो? विनय आवटे हा गेली 20 वर्षापासून कृषी आयुक्तालयातच गरगर त्या ठिकाणी फिरतो आणि कोणत्याही कृषी आयुक्तालयातल्या कोणत्याही खात्यामध्ये जरी असला तरी सुद्धा पीक विम्याच्या बाबतीमध्ये सगळे धोरणं ठरण्याचा आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याच्या बाबतीतली सगळी कामं ही त्या एकट्याच व्यक्तीकडे असायची। त्याच्यामधून ह्या खाजगी कंपन्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल, शेतकऱ्यांना विमा कमी कसा मिळेल, म्हणजे शेतकऱ्यांना विमा देणारे लोक जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विमा कसा मिळणार नाही याची काळजी करत असतील आणि विमा कंपन्यांकडनं 10% रकमा घेऊन त्या ठिकाणी स्कायमेट सारखी हवामान खात्याची ती यंत्रणा उभा करून त्यांच्याकडूनही हप्ते घेऊन आणि मागच्या वर्षीचे आणि त्याच्याही मागच्या वर्षीचे पैसे केंद्र आणि राज्य सरकारच्या हिश्श्याचे कंपन्यांना लगेच अलॉट करायचे आणि हे रिअल आहे, चौकशी व्हावी। त्या कंपन्यांनी ते पैसे शेअर्समध्ये गुंतवले, खाजगी गुंतवणुकीमध्ये गुंतवले, त्याच्यावरती व्याज कमावलं। इकडे शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाही, फक्त पुढचा हप्ता मात्र मागून घ्यायचा। अशा पद्धतीनं विनय आवटे हा व्यक्ती त्या ठिकाणी काम केलेला आहे। याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांना विमा सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला नाही, म्हणून त्याच्यावरती 302 सारखं कलम सुद्धा लागू शकतं चौकशी जर केली तर। आणि शेतकऱ्यांच्या विम्याच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने मग कृषी आयुक्तालयातले अधिकारी काही प्रमाणात त्याला जबाबदार आहेत आणि कृषी सचिव कार्यालयातले सुद्धा काही लोक हे विनय आवटेलाच मदत करतात। 20-20 वर्ष एक माणूस कसं काय एका ठिकाणी काम करू शकतो, म्हणजे याचं गोडगंबाल हे संपूर्ण पीक विम्याचं वाटोळं ह्या व्यक्तीने केलेलं आहे। त्याच्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी। विनय आवटे नेमके कोणत्या पदावर आहे, सध्याला कुठं आहेत आणि कशामध्ये रोल काय? याच्यामध्ये मुख्य सांख्यिकी या पदावरती आहे, काही वेळा मी म्हणलं ना दुसऱ्या पदावरती सुद्धा आहे, परंतु कोणतेही कृषी आयुक्त आले किंवा आणि त्यांनी काय करायचं त्यांच्याकडे चार्ज द्यायचं, म्हणजे मंत्रालयापासून काही वेळा तर मंत्री सुद्धा, मी नाव कोणाचं घेणार नाही, परंतु साधारणतः 21च्या नंतर याच्यामध्ये जास्त घोटाळे, 1 रुपयाचा पीक विमा कोणत्या कृषी मंत्र्याच्या कालावधीत आला हे तुम्ही पाहून घ्या। आणि ते जे कृषी मंत्री आहेत त्या कृषी मंत्र्यापासून विनय आवटेपर्यंत सगळ्यांचे लागे बांधे हे राहिले। म्हणूनच 1 रुपयात पीक विम्याच्या बाबतीमध्ये एका तालुक्यातले लोक संपूर्ण राज्यामध्ये पीक विमा भरत होते आणि यांच्या रकमा ज्या आहेत ते काही आता जिल्ह्यामध्ये जे विमा भरलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ते जवळपास 18 ते 20 कोटी रुपये आणि त्याच्या चौकशी ज्या अधिकाऱ्याकडे दिली 565 खोट्या शेतकऱ्यांनी, म्हणजे त्या जिल्ह्यातच राहत नाहीत ते 565 शेतकरी परळी तालुक्यातले आणि त्यांची चौकशी करायच्या ऐवजी फक्त जे पीक विमा भरतात त्या हे नाही का सरकारचे जे ई सेवा केंद्र त्या 23 ई सेवा केंद्रावरती फक्त कारवाई केली। पण ज्या शेतकऱ्यांनी सरकारी जमिनीवर, गायरान जमिनीवर, त्याच्यानंतर वन खात्याच्या जमिनीवर जे प्रकल्प आहेत त्याच्यात भूसंपादित झालेल्या जमिनीवर सुद्धा यांनी पीक विमे भरले आणि बीड जिल्ह्यातल्या तर 11च्या 11 तालुक्यात भरले, परभणी जिल्ह्यातल्या जवळजवळ 3, 4, 5 तालुक्यात पैसे भरले। यांची व्याप्ती एवढी वाढत गेली की नागपूरच्या संत्र्याचं सुद्धा आमच्याच जिल्ह्यातले एकाच तालुक्यातले लोक पीक विमा भरत गेले, वर्ध्यामध्ये भरत गेले। अमरावती, जालना सगळ्यात मोठं प्रकरण आता जे जालन्याचं निघालंय, जालन्यामध्ये सुद्धा आमच्याच लोकांनी पैसे भरलेले, आमच्या म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या लोकांनी। हे सगळं जे आहे ते हे विनय आवटे आणि इतर कंपन्या जॉईन करून घेत होत्या। सर, थेट आरोप तुमचा धनंजय मुंडेंवर आहे का? कारण तत्कालीन कृषी मंत्री त्यावेळी धनंजय मुंडे होते। 100% आहे। नावानिशी पत्र दिलेत मी,
तत्कालीन कृषी मंत्री आणि ह्याचं माझ्याकडे एवढा मोठा गठ्ठा आहे, याचे पत्र दिलेत मी, त्याच्या चौकशा सुरू झाल्यात. हे बघा, मी पत्र दिल्याच्या नंतर कालच सभागृहात सांगितलं की मी कृषी निविष्ठा, त्याच्यानंतर नॅनो युरिया, नॅनो डीएपी, त्याच्यानंतर सोयाबीनच्या बाबतीमधला घोटाळा, कापसाच्या पंडीमधला घोटाळा, या सगळ्याची जी आहे तक्रार केल्याच्या नंतर याच्या चौकशीचा प्रमुख विनय आवटेला केला आणि विनय आवटेची ज्यावेळेस तक्रार केली त्यावेळेस ह्या 78 ज्या कृषी निविष्ठा कंपन्या आहेत, ज्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत, त्या 78 कंपन्यामधल्या 2 कंपन्या एका माजी अधिकाऱ्याच्या मालकीच्या होत्या. त्या रिटायर अधिकाऱ्याला यांच्या चौकशीचा प्रमुख केला. म्हणजे आम्ही जे केलेला भ्रष्टाचार आहे याच्यावरती तुम्ही पांघरून घाला आणि तुमच्या पांघरून याच्यावरती आम्ही पांघरून घालतो, हा धंदा त्या ठिकाणी झालेला. नाही, ह्या सगळा जो गैरव्यवहार आहे हा मेजॉरिटी आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री होते त्या कालावधीत जास्तीचा झालेला आहे. तो पूर्वी अब्दुल सत्तारांच्या कालावधीत एवढा झालेला नाही. त्याच्यानंतर आताचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या कालावधीत झालेला नाही. आणि माझं तर स्पष्ट मत आहे की मी काही नावं घेतलेली आहेत तिथं काल. हे जे खातं जे आहे ते मुळात जेलमध्ये गेलेले आकाच चालवत होते, आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री चालवत नव्हते. या कृषी खात्यातले अधिकारी, पीक विमा कंपन्यांचे अधिकारी, कृषी निविष्ठावाले अधिकारी यांची पुढे हिंमत एवढी झालेली आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्याची खोटी सही हाणून पत्र आणलेलं आहे किरण जाधवच्या नियुक्तीसाठी. कारण 15 वर्ष तो गुण नियंत्रणवरती होता, गुण नियंत्रण खातं. त्याची नियुक्ती करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचं खोटं पत्र जोडलेलं आहे. कारण मी नंतर माहितीच्या अधिकारात ते पत्र मागितलं, मला पत्र द्या, तर कृषी खात्याकडे ते पत्र सुद्धा नाही. पण नोट मात्र त्या पत्रावर पुटअप झाली आणि त्याच्यावरती किरण जाधवची नियुक्ती गुण नियंत्रण विभागात 15 वर्षाच्या नंतर सुद्धा झाली. महादेव मुंडे प्रकरणामध्ये आरोप केले जात आहेत पुन्हा एकदा. महादेव मुंडे प्रकरणामध्ये मोठ्या किती हा सायको किलर आहे आणि वाल्मिकरांच्या मुलाचा 100% आहे. फक्त 12 गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस. महादेव मुंडे आता पुढे येत आहे ना, आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते, अजून एक राजू फड, ह्या वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा, ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नावं बाळा बांगर, कधी एकेकाळी रोज ह्या आकाबरोबर असणारा माणूस आहे. त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय. हा बाळा बांगर, मला वाटतं त्यांच्या प्रेसमध्ये, आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथं एक त्या माणसाचं चमडं काढून आणलं होतं, एक हाड काढून आणलं होतं आणि त्याचं ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं. आणि ते हे मी नाही बोललो, बाळा बांगर बोललेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली. त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचं ताईचं काय चूक आहे मला सांगा. शेवटी औषध प्यायची पाळी एसपी कार्यालयाच्या समोर आली. मग आतापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिक कराडच्या तारखेला, म्हणजे आकाच्या तारखेला, तो जिल्हा न्यायालयात येतो, मोकामधला आरोपी. असे तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करतायत. त्या यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडनं आरोप झाले आहेत अतिदक्षता विभागातनं. पोलीस हे नुसतं उत्तरं देत आहेत, काहीही त्यामध्ये चौकशी करत नाही. फक्त हे बघा, ज्ञानेश्वरीताई मुंडे या माऊलीनं प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या मिस्टरचं काय झालं, 21 ऑक्टोबर 2023 पासून हे ती जे आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फड म्हणून दोघंच लढतायत. मग पोलिसांचं एसपी तिथं आल्याच्या नंतर एसपींचं काम होतं ना,
की फक्त तपास बदलणं एवढं काम नाही व्हायला पाहिजे. त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे. बाळा बांगरनी स्टेटमेंट केलेले सुद्धा 15-20 दिवस होऊन गेले. एवढ्या दिवसामध्ये उचलायला आता काल ज्या वेळेस मीना नावाचा एक डीवायएसपी आहे ज्याची नियुक्ती आकानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवला. तो काय तपास करणार? काल त्या ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एलसीबीकडे तपास दिला आणि आता सांगतायत गोट्या गीतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवली म्हणून. आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांगरनी स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले. मग कोण कोण फरार झाले त्याची नावं दिलेले. ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही? अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जी एलसीबी आहे एलसीबीमध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी. डबल मला नावं घ्यायची गरज नाही. मग त्या एसपींनी हे जे पोलीस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कसं होईल आणि याच्यामधली ही जी गुंड टोळी आहे हिला मदत कसं होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत. त्यांच्या साईड पोस्टला टाकायला नको एसपींनी. त्यांना एलसीबीला घ्यायचं. त्यांना फक्त परळीतून काढायचं. नंतर सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती वेळ पोलीस दलाचं काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीचं काम करतात हे उघड होईल. सर, धनंजय मुंडे यांच्या भूमिका या सगळ्यामध्ये तुम्हाला संशयास्पद वाटत नाही का? तुम्ही काही दिवसांपूर्वी एसपीचं कौतुक करत होतात, परंतु डीवायएसपी असतील किंवा इतर अधिकारी असतील हे एसपींच्याच आधिपत्याखाली येतात. एसपींची भूमिका संशयास्पद वाटत नाही? एसपींची भूमिका संशयास्पद नाही, परंतु एसपींना खालून जे अधिकारी लोक सांगतील तेच खरं असं मानण्याचा त्यांचा जो आहे तो स्वभाव चुकीचा आहे. जरी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या मताप्रमाणे काही निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते. धडधडीत बाळा बांगरनी तुम्हाला स्टेटमेंट दिलंय. माझ्या डोळ्यांनी मी बघितलंय. महादेव मुंडेच्या मर्डरच्या दुसऱ्या दिवशी कोण कोण तिथं आकाच्या जवळ होते, कुणी ते ब्लड आणि ते हाडोकान ते आणून दाखवलं. याची नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होतं? एसपींची कार्यपद्धती कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात नाही, संशयाची नाही, परंतु खालचे लोक त्यांना प्रॉम्प्टिंग चुकीचं करतात आणि ते त्याचं ऐकतात. हा त्यांच्या स्वभावातला दोष आहे. धनंजय मुंडेंचं वाल्मिकरांशिवाय हलत नाही असं काही वक्तव्य आपण आलेलं पाहिजे. 100% हे मी नाही म्हणलं. वाल्मिक म्हणजे धनंजय मुंडेंचं पान द्यायच्यामुळे हलत नाही ते आका असं मी नाही म्हणलं. पंकजाताई म्हणलेलं आहे. ते दसरा मेळाव्याचं स्टेटमेंट काढा त्याच्यात ते सुद्धा म्हणलेलं आहे. कृषी मंत्र्याचा सहभाग नाही असं कसं? सहभाग आहे ना. कृषी मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरे पीक विम्याच्या घोटाळ्याचे, त्याच्यानंतर नॅनो युरिया, नॅनो डीएपी, कापसाची बंडी, सोयाबीनच्या बाबतीतल्या काही ज्या करायच्या हे आहे स्प्रे पंप, प्रत्येक खरेदीमध्ये घोटाळा करण्यात आलेला आहे. विद्यापीठाला दिलेल्या कामाच्या बाबतीत सुद्धा घोटाळा करण्यात आलेला आहे. त्या परळीमध्ये कोण एक तालुका आहे तिथं कृषी महाविद्यालय स्थापन करायला 100 कोटी रुपये तिकडे पण दिलेले. जाऊन तुमचा मीडियाचा एखादा हे पाठवा त्या कृषी म्हणजे विद्यालय जिथं स्थापन केलंय तिथं खर्च झालेली रक्कम आणि ऍक्च्युअल काम हे पाहिलं तरी चालेल. परभणी विद्यापीठामध्ये 114 कोटी रुपये हे फक्त उचलून घेण्यासाठीच पाठवण्यात आले. असे अनेक घोटाळे जे आहेत त्याच्याशी डायरेक्ट कृषी मंत्र्याचाच समावेश आहे. सर, ज्ञानेश्वरी मुंडेंनी असा आरोप केला आहे की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरूनच वाल्मिकरांनी फोन केला होता आणि चौकशी. हे बघा, धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरतीच त्यांचं ऑफिस होतं आणि ते ऑफिस जे आहे ते हे आका चालवत होते पूर्णपणे. मग बंगल्यावरून म्हणजे आका तिथूनच फोन करणार ना, दुसरीकडून कुठं फोन करणार. आणि हे जे हाडं वगैरे नेली ती सुद्धा त्यांच्या ऑफिसवरच नेलेली आहेत ना.
अजूनही ऑपरेट करण्याला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे फोन अलाउड आहेत. आणि काय आहे की या लोकांच्या गँग्स, मी गँग्स ऑफ वासेपूर म्हणलं होतं, तशा गँग्स ज्या आहेत अजून सुद्धा ऍक्टिव्हेट आहेत. आका जरी आत गेला तर आकाच्या हाताखालचे लोक हे पुढं सगळं काही चालवण्याचं प्लॅनिंग त्या ठिकाणी करतात आणि आकाला फोनवरती बोलण्याची मुभा आहे. जेलमधून हो बोलतात. आहे ते गोट्या गीतेच्या बाबतीमध्ये तो अनेक प्रकरणामध्ये आहे. बापू आंधळेच्या बाबतीत तोच गोट्या गीते, महादेव मुंडेच्या प्रकरणात तोच, एक साधबाई म्हणून एक जणाचे हातपाय मोडले तोच आरोपी, त्याच्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय मोडले, गुरव समाजाचा आहे तो, आणि विशेषतः नाथरा गावचा रहिवासी आहे, या माजी कृषी मंत्र्याच्या गावचा रहिवासी, त्याचे हातपाय मोडले. या सगळ्या प्रत्येक केसमध्ये गोट्या गीते हा आरोपी आहे. म्हणून मी नाही म्हणलं, पण बाळा बांगरांचं मत असं आहे की तो सायको किलर आहे. सायको कसा ठरवून अमुक ह्याला तोच त्या ठिकाणी उपस्थित राहतोय. बापू आंधळेचा ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस बबन गीते हा पाटोदा तालुक्यात होता, पण तरी सुद्धा बबन गीतेचं नाव घेतलं गेलं आणि मर्डर मात्र यांनी केला. हे असे म्हणजे हे गँग जे आहेत बरोबर डोके चालवणे, सायको किलर वगैरे नाही. जे वरचा आका ऑर्डर देईल त्याप्रमाणे काम करणारा व्यक्ती म्हणजे हा गोट्या गीते. सायको किलर वेगळे असतात. सायको किलर कोणते? ते रस्त्याच्या कडीनं कोणीतरी झोपले विशिष्ट पद्धतीने मारण्याचा, हा सायको नाहीये, हा ऑर्डर दिल्याच्या नंतर होणारा सायको आहे. मी यापूर्वी 3-4 वेळा भेट घेतलेली, लेखी पत्र दिलेलं आहे आणि आता 15 पानाचा आणि 164चा जबाब द्यायला तयार आहे ना बाळा बांगर. बाळा बांगर नावाचा व्यक्ती 164चा म्हणजे कोर्टापुढे जबाब द्यायला तयार आहे. याच्यापेक्षा अजून कोणतं पाहिजे एसपींना? कोण? कृष्णा आंधळे, संतोष देशमुखांच्या मर्डर मधला कृष्णा आंधळे. कृष्णा आंधळे गायब आहे, पण सर तो बी लवकरात लवकर गायब केला असं काही संशय तुम्हाला आहे? नाही, गायब केला असं मी म्हणणार नाही. तो आता पोलिसांचं काम आहे. पोलिसांचं यामध्ये पैलूर आहे का? नाही, पोलिसांचं नाही, त्याच्या बाबतीमध्ये सीआयडीकडे तपास आहे. ते सीआयडीकडे, कारण त्याच्या बाबतीत एसपीला तो येता येत. हा खूप मोठा नवल वाटणारी गोष्ट आहे की एक माणूस पोलिसांना सापडत नाही, इतके महिने तो गायब असतो. आमच्या बीडच्या पोलिसांना तो कृष्णा आंधळे सापडत नाही. बीडच्या पोलिसांना ते कुटेबाई जे आहे, हजारो कोटी, 3-4 हजार कोटी रुपये ज्ञानराधा मल्टीस्टेटने बुडवले, जिजाऊ मल्टीस्टेटने 1000-1200 कोटी रुपये बुडवले. आणखी बऱ्याचशा आहेत, नाव बी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असल्या काही मल्टीस्टेट आहेत. यांनी जवळजवळ बीड जिल्हा 7-7.5 हजार कोटीला झोपवला. त्यातले आरोपी आमच्या बीड जिल्ह्याच्या पोलिसांना सापडत नाही. हे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा उघड झालेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रेशर केलं की काही करून ह्या लोकांना पकडा.